I welcome all of you in this lecture of thermodynamics. Today in this lecture we are going to learn the next point of your topic, that is criteria for spontaneity and Clapeyron equation. आपल्याला या लेक्चर मध्ये हे दोन पॉइंट कव्हर करायचे आहेत, that is criteria for spontaneity and Clapeyron equation. So first of all we will see what is the criteria for spontaneity. So this is the famous equation, delta G is equal to delta H minus T into delta S. या इक्वेशनचा वापर करून आपल्याला क्रायटेरिया फॉर स्पॉन्टेनिटी ठरवायचं आहे. तर क्रायटेरिया फॉर स्पॉन्टेनिटी काय आहे? एखादी रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस आहे, त्यासाठी डेल्टा जी, डेल्टा एच आणि डेल्टा एस या तिघांच्या व्हॅल्यूज कशा असू शकतात त्या ठरवणं म्हणजेच क्रायटेरिया फॉर स्पॉन्टेनिटी. तुम्हाला इथे एक या स्क्रीनमध्ये मी टेबल दिलेला आहे. या टेबलवरनं तुमच्या लक्षात येईल की नक्की कुठली व्हॅल्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह असताना काय उत्तर अपेक्षित आहे. जर गिब्स फ्री एनर्जी निगेटिव्ह असेल तर ती रिॲक्शन नेहमी स्पॉन्टेनियस असते, म्हणजेच नॅचरल असते. त्यालाच आपण इरिव्हर्सिबल असं सुद्धा म्हणू शकतो. जर रिव्हर्सिबल रिॲक्शन असेल तर डेल्टा जी पॉझिटिव्ह असतो, म्हणजेच नॉट नॅचरल रिॲक्शन. ज्या स्पॉन्टेनियस नॅचरली रिॲक्शन करतात, फॉर एक्झाम्पल झाडाचं एखादं फळ असेल ते खाली पडणं किंवा डोंगरावरनं एखादा दगड खाली घरंगळत जाणं, ह्या सगळ्या नॅचरल रिॲक्शन आहेत, त्याला आपण स्पॉन्टेनियस रिॲक्शन म्हणतो. तर अशा प्रत्येक रिॲक्शनमध्ये डेल्टा जीचा जो व्हॅल्यू आहे तो डिक्रीज होतो, डेल्टा जी डिक्रीज होतो, कमी होतो, म्हणजे निगेटिव्ह असतो. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता डेल्टा जी निगेटिव्ह. तर हा डेल्टा जी निगेटिव्ह कधी कधी असू शकेल बघा, जर डेल्टा एच ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल आणि टी इंटू डेल्टा एस ची जर पॉझिटिव्ह असेल, टी इंटू डेल्टा एस पॉझिटिव्ह म्हणजे फक्त डेल्टा एस ची व्हॅल्यू ही निगेटिव्ह असली पाहिजे, कारण निगेटिव्ह डेल्टा एस आणि निगेटिव्ह टी म्हणजे पॉझिटिव्ह टी इंटू डेल्टा एस, म्हणजे ही टोटल टर्म पॉझिटिव्ह झाली. हा डेल्टा एच निगेटिव्ह आहे, या निगेटिव्ह मधनं पॉझिटिव्ह टर्म वजा झाल्यानंतर आन्सर हे निगेटिव्ह येतं, म्हणजे डेल्टा जी हा निगेटिव्ह येतो. तर अशी रिॲक्शन ही स्पॉन्टेनियस असते आणि फेवरेबल असते. So these are the conditions. In this way you have to study this condition also. If delta H is negative, now for this one T into delta S is negative, but this one is unfavorable. Means T into delta S negative म्हणजे delta S ची किंमत पॉझिटिव्ह आली. डेल्टा एस ची किंमत जर तुम्ही पॉझिटिव्ह ठेवली तर टी इंटू डेल्टा एस टोटल निगेटिव्ह होईल आणि डेल्टा एच निगेटिव्ह आहे. So negative, no doubt answer will be negative, but addition will be there. Reaction is no doubt spontaneous, but whenever entropy is positive or greater than this factor, at that time that one is unfavorable. Exactly reverse to this one, if delta H is positive, unfavorable, because positive value of T into delta S, that means delta S is negative, so negative total positive, positive minus positive or positive plus positive, answer will be delta G is positive. At that time reaction is non-spontaneous. So these are the conditions which we have discussed here for the criteria for spontaneity. Then there is one chart which gives the information about delta G, delta S, delta H values. Remarks are also given whenever it is spontaneous, whenever it is non-spontaneous, whether the temperature is low or high. All these values are given here. You may study from this chart also. So this was the criteria for spontaneity. Now we will discuss our next, that is Clapeyron equation. This is totally mathematical one, but one or two objective may be asked for your exam. So we'll see what is Clapeyron equation. It gives the effect of pressure on boiling point of liquid or melting point of solid. लिक्विडच्या बॉइलिंग पॉइंट वरती किंवा सॉलिडच्या मेल्टिंग पॉइंट वरती जो प्रेशरचा इफेक्ट होतो, याचं जे रिलेशनशिप सांगणारे इक्वेशन आहे ते इक्वेशन म्हणजे क्लॅपेरॉन इक्वेशन. तर क्लॅपेरॉन नावाच्या सायंटिस्टनं जो थर्मोडायनामिक्सचा सेकंड लॉ आहे तो या मेल्टिंग ऑफ सॉलिड आणि वेपरायझेशन ऑफ लिक्विडसाठी
हा सेकंड लॉ अप्लाय केला आणि एक इक्वेशन दिलं, त्या इक्वेशनला आपण म्हणतो क्लॅपेरॉन इक्वेशन. तर याचं डेरिव्हेशन नक्की कसं असेल ते आपण बघूयात. त्यासाठी एक कंडिशन आपल्याला कन्सिडर करायची. कन्सिडर द प्रोसेस ऑफ वेपरायझेशन ऑफ लिक्विड ॲट एनी स्टेज. द लिक्विड अँड इट्स वेपर. जर आपण पाणी तापवायला घेतलं तर वेपरायझेशन ऑफ लिक्विड प्रोसेस सुरुवात झाली. तर कंडिशन काय आहे, ॲट एनी स्टेज लिक्विड अँड इट्स वेपर इन इक्विलिब्रियम विथ इच अदर. जे काय लिक्विड असेल, पाणी असेल, ते त्याच्या वेपर सोबत इन इक्विलिब्रियम मध्ये असतं. अँड अंडर इक्विलिब्रियम कंडिशन देअर विल बी नो चेंज ऑफ फ्री एनर्जी. जेव्हा हे इक्विलिब्रियमला असतात, म्हणजे पाण्याचं जितकं कन्व्हर्जन वाफेमध्ये होण्याचे चान्सेस असतात, तेवढंच वाफेचं कन्व्हर्जन पाण्यामध्ये होण्याचे चान्सेस असतात. त्या कंडिशनला आपण इक्विलिब्रियम कंडिशन म्हणतो. तर अशा कंडिशनला गिब्स फ्री एनर्जीची व्हॅल्यू ही 0 असते. दॅट मीन्स देअर शुड बी नो चेंज ऑफ फ्री एनर्जी, म्हणून डेल्टा जी बरोबर 0. जर आपण एक मोल कन्सिडर केला लिक्विडचा आणि वेपरचा, आणि त्या दोघांची फ्री एनर्जी जर बघितली, सो दॅट टाइम दॅट फ्री एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ लिक्विड as well as vapor will be same. Then you can see here in this screen GL is equal to GV. म्हणजे गिब्स फ्री एनर्जी ऑफ लिक्विड 1 मोल ऑफ लिक्विड that is equal to गिब्स फ्री एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ वेपर. So this is the general equation which start the derivation for Clapeyron equation. Now if temperature increased from T to T plus dt, जर टेम्परेचर मध्ये लहान बदल केला आणि स्मॉल क्वांटिटीने टेम्परेचर वाढवलं, तर ती क्वांटिटी समजा dt आहे, प्रेशर सुद्धा P पासून dP इतका वाढवला, सो दॅट टू फेजेस वुड बी इन इक्विलिब्रियम. आता P चा P प्लस dP झाला, T चा T प्लस dt झाला, म्हणजे चेंज झालेला आहे, टेम्परेचर आणि प्रेशर मध्ये चेंज झालेला आहे. So under this condition, the free energy of liquid and vapor would be respectively, यामध्ये सुद्धा चेंज झालेला असेल फ्री एनर्जी मध्ये. GL पासून ती कन्वर्ट झालेली असेल DGL मध्ये आणि GV पासून कन्वर्ट झालेली असेल DGV मध्ये. Since the equilibrium is re-established, the change in free energy must be 0. जो टोटल चेंज असेल as compared to TP dt dP and GL GV to the DGV and DGL. So that will be total change will be constant and it must be 0. म्हणून याच इक्वेशन मध्ये फक्त लहान चेंज केलेला आहे, GL प्लस DGL आणि GV च्या ऐवजी GV प्लस DGV. तर या इक्वेशनला 2 नंबर दिला आणि या दोन इक्वेशनचा आधार घेऊन आपण सांगू शकतो की जसं GL बरोबर GV आहे तसंच DGL is equal to DGV, म्हणजे स्मॉल क्वांटिटी मध्ये. नाव बाय डेफिनेशन वी हॅव G is equal to H minus TS, H is equal to E plus PV. तसंच सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरनं ds is equal to Q by T, that is Q is nothing but T into ds. We have to these values. We have to put up that values. So G is equal to H साठी E plus PV minus TS ला TS. डिफरन्शिएशन केलं, हे इक्वेशन आपण पाठीमागे पण बघितलेलं आहे. आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरनं Q ची किंमत DE plus P into DV, प्रेशर व्हॉल्यूम वर्क म्हणजेच TDS, कारण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरनं Q बरोबर TDS. या किमती ठेवल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटतं TDS plus V into DP minus T into DS minus S into DT. दोन समान क्वांटिटी आहेत TDS, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यामुळे कॅन्सल होतील. इथे इक्वेशन राहील DG is equal to VDP minus SDT. याच इक्वेशनचा वापर करून आपण प्रेशर, एंट्रोपी, एका वेळेस प्रेशर कॉन्स्टंट ठेवतो, एका वेळेस व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवत असतो आणि आपल्याला एंट्रोपीची किंमत काढता येते. तर DG च्या ऐवजी DGL, V into DP फक्त स्टेट कन्सिडर केलेली आहे लिक्विड आणि इथं स्टेट कन्सिडर केलेली आहे वेपर, आणि त्या अनुषंगाने हे इक्वेशन पुढे सोडवलेलं आहे. पण आपले मेन इक्वेशन काय, DGL is equal to DGV. त्यामुळे काय चेंज होईल बघा या इक्वेशन मध्ये, फक्त किमती पुटअप केलेल्या आहेत. आता समान दिसणाऱ्या क्वांटिटी एका साईडला घेतलेल्या आहेत, लिक्विडचं एका बाजूला आणि वेपरच्या एका बाजूला. त्यानंतर त्यामध्ये कॉन्स्टंट फॅक्टर कोण आहे हे सुद्धा बघितलेलं आहे. DT च्या टर्म एका साईडला, DP च्या टर्म एका साईडला. यामधला कॉन्स्टंट DT बाहेर काढला, यामधला कॉन्स्टंट DP बाहेर काढला आणि शेवटी इक्वेशन लिहिलं DP by DT
म्हणजे dt हा इथं भागाकारात आहे, तिरपा गुणाकार जुळला पाहिजे, त्या अनुषंगानं dt ला गुणाकारामध्ये कोण आहे तो टर्म अगोदर येईल, म्हणून SV minus SL upon VV minus VL. So this equation is also, we can say that, rate of change of pressure with respect to temperature, or it is a simple effect of temperature on boiling point of liquid किंवा melting point of solid. But also we can write SV minus SL, that is equal to delta S, or it is nothing but latent heat of vaporization, that is Q of vaporization by T. जसं एंट्रोपीचं इक्वेशन आपण लिहितो तसंच सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अप्लाय करायचं आहे, where Q of vaporization is nothing but latent heat of vaporization per mole, म्हणून dp by dt SV minus SL साठी एंट्रोपी ऑफ वेपर मायनस एंट्रोपी ऑफ लिक्विड, त्यासाठी लिहिलं Q ऑफ वेपरायझेशन भागिले हा इथला T या ठिकाणी येईल आणि ॲज इट इज VV minus VL. So this last equation is known as Clapeyron equation, which gives the relationship between pressure, temperature and latent heat of vaporization. जर आपल्याला एक क्वांटिटी माहित असेल तर आपण दुसरी कोरिलेशन मधून या क्वांटिटीचं कॅल्क्युलेशन करू शकतो. So in this way we have finished the Clapeyron equation. In next lecture we will see Clausius-Clapeyron equation. Thank you.